माऊलींच्या आषाढी वारीची लगबग सुरू असतानाच निसर्गाने आळंदीला जबरदस्त तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही वेळापर्यंत आळंदीतील 4ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दुपारपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसलं तरी इंद्रायणी नदीचा प्रवाह अद्यापही प्रचंड वेगाने सुरू आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नदी काठावरील नवीन आणि जुने संरक्षक कठाडे अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेले. प्रशासन, पोलीस आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून वारकऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले जात असले तरी माऊलींच्या दर्शनासाठी आणि वारीत सहभागी होण्यासाठी भाविकांचा ओघ कायम आहे. वाहनांना प्रवेश नसल्याने अनेक वारकरी जिथपर्यंत वाहने उपलब्ध आहे तिथपर्यंत येऊन पुढील प्रवास पायी करत आळंदीकडे मार्गस्थ होत आहे. या पुरामुळे देहू आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं प्राथमिक चित्र समोर येत आहे. नदी काठावरील दुकाने, घरे आणि जनावरांचंही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने वारकऱ्यांना मुक्कामासाठी आणि दैनंदिन हालचालींसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेहमी प्रस्थान सोहळ्याच्या काळात भाविकांनी फुलून जाणारा मंदिर परिसर यावेळी तुलनेने कमी गर्दीचा दिसत आहे. मुख्य मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान विविध यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असून पूरग्रस्त भागांवर सतत नजर ठेवली जात आहे. आळंदीतील 4ही पुलांचे नेमके किती नुकसान झाले आणि त्याचा आषाढी वारीच्या नियोजनावर काय परिणाम होणार याबाबत प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे.